वसईचा क्रिसमस, एक मराठी कथा. वसईच्या किनाऱ्यावर थंडगार वारा वाहत होता. डिसेंबरची चाहूल लागताच संपूर्ण वसई रंगतदार सजायला लागली होती. प्रत्येक गल्ली बोळात तारे, लाईट्स आणि रंगीबेरंगी बोन्साई टांगले होते. कॅथलिक महाराष्ट्रीयन लोकांसाठी क्रिसमस म्हणजे फक्त सण नाही, तर एक मोठं कुटुंब एकत्र येण्याचं कारण. सेंट पॉल चर्चमध्ये संध्याकाळची तयारी जोरात सुरू होती. गोड आवाजात कॅरोल गायनाचा सराव चालू होता. मुलं जिंगल बेल्स आणि सायलेंट नाईट शिकत होती, तर मोठी मंडळी मराठी कॅरोल्सची धून लावत होती. त्या गावात रोझा नावाची 10 वर्षांची चिमुकली राहायची. तिला क्रिसमसची प्रचंड उत्सुकता. तिच्या आईसोबत ती रोज कुर्ली गवत गोळा करायला जायची आणि छोटंसं सुंदर क्रिप तयार करायची. आई, बाळ येशूला कधी ठेवायचं? रोझा पुन्हा पुन्हा विचारायची. आई हसून म्हणायची, मिडनाईट मास झाल्यावर बाळ येशू जन्म घेतो तेव्हा. 24 डिसेंबरची रात्रीची वेळ आली. वसईच्या चर्चमध्ये लोकांची गर्दी ओसंडून वाहत होती. सगळीकडे सुवास होता, नवनव्या कपड्यांचा, मेणबत्त्यांचा आणि होम केकचा. चिखलासारख्या रस्त्यांवरही दिव्यांच्या प्रकाशात एक वेगळंच सौंदर्य दिसत होतं. मिडनाईट मास सुरू झाला. फादरांच्या प्रार्थनेत एक शांत पवित्र भावना होती. रोझा मोठ्या उत्सुकतेने प्रार्थना ऐकत होती. लगबगीने तिने आपली छोटेखानी मेणबत्ती धरली होती. सर्वांनी मेणबत्त्या पेटवल्या तेव्हा संपूर्ण चर्च जणू प्रकाशाच्या सागराने उजळून निघाले. मास संपल्यावर रोझा घरी धावत आली आणि काळजीपूर्वक तिने क्रिबमध्ये बाळ येशूला ठेवले. नंतर सगळं कुटुंब एकत्र बसून कालकलचं विन्सो आणि इतर जुने मराठी कॅरोल गायले. घरोघरी थालीपीठ, फुग्या, विडे, बटाटा चिकन, पोर्क विंदालू, सन्नस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोड नेवऱ्यो आणि डोडो यांचा खास स्वयंपाक झाला. शेजाऱ्यांनी एकमेकांच्या घरी भेट देऊन मेरी क्रिसमस म्हटलं. त्या रात्री झोपताना रोझा खिडकीबाहेर चमकणाऱ्या दिव्यांकडे पाहत म्हणाली, हॅपी क्रिसमस ऑल ब्रदर अँड माय सिस्टर.